आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीमधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार ठाकरेंचा निर्धार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। जुन्या पेन्शन इतकी सब पेन्शन नव्या पेन्शन योजनेमध्ये मिळणार। यूपीएस योजना आम्ही स्वीकारली आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दावा। शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी यावं, केसरकरांचं आवाहन। दरम्यान केसरकरांच्या भाषणावेळी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा माहितीवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी आधी आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण करावं। भावांबाबत ठाकरेंनी बोलू नये। ठाकरे परिवाराचं काय झालं हे महाराष्ट्रानं पाहिलंय। प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। धनगर समाजाला आदिवासींचे प्रमाणपत्र देण्याच्या अभ्यासासाठी सुधाकर शिंदे समिती 2 राज्यांचा दौरा करणार। तसंच जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार जात पडताळणी समितीला देण्याचेही मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक। कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन। तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती। राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही। पंढरपूरमधल्या उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलकांचा पवित्रा। मनसे नेते आणि सरचिटणीसांची आज राजगड कार्यालयामध्ये महत्वाची बैठक। मुंबईतल्या विधानसभा मतदारसंघाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार।